श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल शीतल्स कॉर्नरमध्ये। आज आपण बघणार आहोत छान चमचमीत आणि चविष्ट अशी पीठ पेरून केलेली सिमला मिर्च। सर्वप्रथम पॅनमध्ये अर्धी पळी तेल घालून त्यामध्ये 1 वाटी बेसन टाकून घ्यायचे व ते बेसन मंद आचेवर छान परतून घ्यायचं। या बेसनमध्ये थोडंसं चिमूटभर मीठही घाला, म्हणजे ज्यावेळी तुम्ही हे बेसन मिरचीमध्ये टाकाल त्यावेळी त्या बेसनालाही छान चव आलेली असेल। बेसन हे मंद आचेवरच परतायचं आहे व सतत हलवत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही। या प्रोसेसला एकूण 4 ते 5 मिनिटं लागतात। बेसन छान लालसर भाजून झालं की ते एका भांड्यामध्ये काढून घ्या व सेम पॅनमध्ये अर्धी पळी तेल घालून जिरं, मोहरी, हळद आणि हिंग यांची फोडणी देऊन घ्या। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घ्या व तोही छान लाल होईपर्यंत परतून घ्या। कांदा लाल झाला की त्यामध्ये अर्धा पाव म्हणजेच 125 ग्रॅम सिमला मिर्च स्वच्छ धुवून व बारीक चिरून टाकून घ्या। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड, 1 मोठा चमचा बेडगी मिरची व अर्धा चमचा चटणी टाकून घ्या। चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला। ह्यामध्ये थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून याला उकळी आणून घ्या। या मिश्रणाला एक उकळी आली की त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ व चिमूटभर साखर टाकून घ्या व पुन्हा झाकण ठेवून मिरची छान शिजवून घ्या। 2-3 मिनिटांनी झाकण काढून घ्या व या मिरचीमध्ये थोडासा शेंगदाण्यांचा कूट टाका। मी इथे 1 चमचा शेंगदाण्याचा कूट वापरला होता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। ह्या स्टेजला मिरचीतलं पाणी चांगलं आटवून घ्यायचं। जर तुम्ही या स्टेजला बेसन टाकलं तर ते बेसन चिकट होऊ शकतं, त्यामुळं पाणी छान आटवून घ्यायचं व त्यानंतरच बेसन ॲड करायचं। बेसन ॲड केल्यानंतर ते छान परतून मिरचीमध्ये मिक्स करून घ्या। आता आपल्याला या बेसनमध्ये थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे व पुन्हा झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी एक वाफ काढून घ्यायची। एक वाफ काढल्यावर परत झाकण काढून ही मिरची परत एकदा चांगली हलवून घ्यायची व पुन्हा पाण्याचा एक शिंतोडा देऊन वाफ काढण्यासाठी ठेवून द्यायचं। ही प्रोसेस तुम्हाला साधारण 3 ते 4 वेळा करावी लागते, जेणेकरून बेसन हे सुट्टं राहतं। शिवाय बेसनला पुरेसं पाणी मिळतं व ते छान शिजतंही। प्रत्येक वेळी पाण्याचा शिंतोडा दिल्यानंतर कडेने थोडंसं तेलही सोडायचं। मिरची जर पॅनला चिकटत असेल तर एखाद्या स्टीलच्या उलटण्याने अशा प्रकारे व्यवस्थित ती परतून घ्या। अशी परतून घेतलेली मिरची चवीला खूप छान लागते। आता ही प्रोसेस थांबवायची कुठं, तर जेव्हा मिरचीतलं बेसन हे थोडंसं चिकट जाणवायला लागेल त्यावेळी ही प्रोसेस बंद करायची व मिरचीला कडेने थोडंसं तेल सोडून ही मिरची छान हलवून घ्यायची व गॅस बंद करायचा। लक्षात ठेवा, मिरची भाजत असताना गॅस हा अगदी मंद आचेवरच असायला हवा, नाहीतर मिरची तळाला लागू शकते। 1-2 मिनिटातच बेसन सगळं पाणी शोषून घेतं व तयार होते आपली सुट्टी चमचमीत पीठ पेरून केलेली सिमला मिर्च। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। सोबतच बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी टाकलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील व एकही व्हिडिओ मिस होणार नाही। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल।